शुभ सकाळ. आई येडेश्वरीचा ज्यांना परडी आहे तर अशा प्रकारे वर्षाला विडा कांडायचा असतो. तर सकाळी सकाळी लवकर उठून पूजेला सुरुवात केली मी आणि माझ्या सूनबाईंनी स्वयंपाकाला सुरुवात केली. कारण माझ्या सर्व मैत्रिणींना म्हणजे सवाष्णी सांगितल्या होत्या. 14-15 जण होते. पुरण वगैरे सूनबाई करत होती पुरणाचं सगळं आणि मी इकडं सगळं देवाचं करत होते. पानं उठल्या उठल्या पहिल्यांदा पानं स्वच्छ धुवून घेतली मी. मग देवाची पूजा मांडली, कलश वगैरे सर्व कालच घासून ठेवले. मग हारं खूप महाग पण होते आणि पावसामुळं खूप भिजलेली होती फुलं. त्याच्यामुळं फुलं आणून मी हारं केली फुलांची. अशा प्रकारे पूजा झाली पूर्ण. भरपूर वेळ लागला पूजेला. मांडणी करायला वेळ लागते. पायघडी घातली देवाची. देवाच्या समोर ते पाणी वगैरे ठेवतात ना पात्रामध्ये, ते पाणी ठेवून त्याला काय म्हणतात गंगाळं, पाणी ठेवून फुलं ठेवून पानं ठेवून सजवली. खलबत्त्याला हळदी कुंकू लावलं, त्याच्यावर कापूर ठेवला. जेवढं आपल्याला शास्त्रोक्त पद्धती माहीत आहे त्या पद्धतीने मी केला. कारण पुण्यासारख्या सिटीमध्ये आणि आम्ही इकडं राहतो सोसायटीमध्ये वाजंत्री गाजंत्री जास्त आवाज वगैरे चालत नाही. त्याच्यामुळं मला स्पीकरमध्ये गाणीवाल्याला बोलवणं जमत नाही. त्यासाठी सगळं सामान आणलं मी आदल्या दिवशी जाऊन. चुना, कात घरात होता, गुंजाचा पाला, परत अजून गुलकंद आणला, पानं आणली. 151 पाण्याचा मी विडा केला. कारण मैत्रिणींना माझ्या खूप विडा आवडतो, सगळ्यांना आवडतो. त्यांना घरी पण दिला थोडा थोडा. माझ्या आई येडेश्वरीला सजवलं. मग सगळं करून तयारी मी बसले मग विडा कांडायला. एक 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 जण येत होते. मग थोडा थोडा विडा कांडून जात होते. विडा कांडेपर्यंत शेवटपर्यंत मी बसले. इतका आनंद होत होता मला विडा काढताना. खरं मी देवीची परडी घ्यायला खूप उशीर केला. कारण मला खूप लवकर परडी आलेली होती. मला नाही समजलं. देवीने वेडं केलं मला. मग मी परडी घेतली. तब्येत माझी खूप ढासळली होती. मग मी परडी घेतली. मी खूप छान झाली. किती छान नटल्यात बघा दोघीजणी. एक 17 शुक्रवारची पूजा आहे आणि दुसरी पूजा आहे ती विडा आपण काढतो ना सवाष्णी घालतो ती पूजा आहे. अशा 2 पूजा आहेत. आता 17 शुक्रवार झाल्यानंतर परत ती जी करायची आपण उजवायचं 17 शुक्रवार केलेलं. माझ्यासोबत यांचं वय जास्त काय नाही आहे. काष्टा वगैरे घालतात मावशी त्या म्हणल्या थांबा मला पदर नीट घेऊ द्या. तिचा नातू फोटो व्हिडिओ काढत होता पण खूप हलवत होता कॅमेरा. चला म्हणलं, कारण कॅमेरा धरून व्हिडिओ काढायला मला वेळ अजिबात मिळाला नाही. त्यांनी कसं तरी एक छोटासा काढला. पहिल्यांदा मी काढले होते बसायच्या अगोदर. एकदा मी इथं बसले ना बघा कशा दिसतात कवड्याच्या माळा वगैरे घातलेल्या. मी नशीब लागतं हो असं कवड्याच्या माळा घालायला. खरंच सगळ्यांच्या गळ्यात कवड्याच्या माळा नसतात. माझ्या मैत्रिणी बाहेर ढोल वगैरे वाजवून गाणी म्हणत होत्या, पण त्यांनी कॅमेरा खूप हलवला. गाणी म्हणत होत्या सर्व मैत्रिणी माझ्या सवाष्णी बसल्या होत्या. आणि त्यांनी पण पुरणाचा स्वयंपाकाचा स्वाद घेतला मस्तपैकी. असं इकडं चिजा छोटा नातू रडत होता, ती समजवत होती त्याला. ते पण शांत बसला होता. थोडा तर लहान लेकर असला रडणारच ना. बघा ही अंजली आहे ढोल वाजवती ती. बाकी सगळे मोबाईलमध्ये लगेच्या लगे गाणी तयार केले. गाणी म्हणून छान त्यांनी पण खूप छान देवीचं भजन म्हणले. खरंच खूप छान वाटलं. माझ्या मैत्रिणी खूप छान आहे सोसायटीमधल्या. तर मला खूप खूप आनंद झाला. मन भरून आलं माझं. माझ्या मैत्रिणी आल्या, गाणं म्हणल्या, सवाष्णीचं जेवण घेतलं. ज्या विदूर होते त्यांना इकडं बसवलं होतं मी जेवायला. ज्या सवाष्णी होतं ते त्या बाजूला बसवलं होतं जेवायला. अगोदर देवाला नैवेद्य दाखवला. विडा पूर्ण कांडून झालेला होता. विडा खाऊ घातला.